आत येऊ? भयो ये काय ग, काय झालं? बाबा, एक इमर्जन्सी केस इली. मी ज्या वस्तीत राहत होते ना, थंयचं एक पेशंट असत. त्यांका हार्ट अटॅक इला. पण बाबा, त्यांच्याकडे उपचारासाठी पैसेच नाही आहेत. बापरे, म्हणजे पुन्हा मनी इश्यू आहेच. भयो, आपण कसं करणार आता? दुष्यंत सरांनी नवीन सर्क्युलर काढलाय, माहिती आहे ना? माहिती आहे माका. त्या सौदामिनी मॅडमच्या सांगण्यावरूनच हे केलं असं. पण हे नेव्हर एंडिंग आहे. काय झालंय, आपल्या हॉस्पिटलच्या आजूबाजूला खूप झोपडपट्टी आहे. त्यामुळे तिथे काही इमर्जन्सी आली ना की ते पटकन आपल्या हॉस्पिटलला घेऊन येतात. कारण गव्हर्नमेंट हॉस्पिटल लांब आहे. तिथे पोहोचेपर्यंत पेशंटचा जीव सुद्धा जाऊ शकतो. भयो, तुला यावर काही सोल्युशन सुचतंय? होय बाबा. काय? बाबा, मी त्या वस्तीत राहत असताना माका एक गोष्ट जाणवली. प्रॉब्लेम या फक्त आजार किंवा त्यावरचा उपचार एवढाच नाही. प्रॉब्लेम त्यांची जीवनशैली आहे. अस्वच्छता, व्यसन, आरोग्याबद्दल माहिती नसणं. बाबा, तुमका आठवता, आपण आपल्या कातळ गावात असताना तुम्ही लोकांची दारू सोडवलेली, चांगला आहार, आरोग्य याबद्दल माहिती दिलेली. बाबा, माका असं वाटतं की हयच्या डॉक्टरांना या धावत्या शहरात पैसा आणि कॉम्पिटिशन मध्ये या सगळं करूक शक्यच होत नसत कदाचित, किंवा त्यांना या करूकच वाटत नसत. नेमकं काय म्हणायचंय भयो तुला? बाबा, आपण ज्या गावात केला त्याच आपण हय केला तर, म्हणजे लोकांमध्ये जनजागृती केली तर, निदान प्रयत्न तरी. आयडिया तर चांगली आहे, पण म्हणजे नेमकं काय करायचं आपण? बाबा, ज्या गावात केला त्याच हय करायचा आहे. भयो, तिथे सगळी माणसं आपल्या ओळखीची होती. तर तिथे जागेचा प्रश्न नव्हता. इथे कुठे कुठे फिरणार आपण? बाबा, लोकांका जमा करायचा तुम्ही माझ्यावरती सोडा. एक मोक्याची जागा बघून थयच आपण गरजू लोकांसाठी क्लिनिक पण सुरू करू शकतो. क्लिनिक? हे कसं शक्य आहे? बाबा, मनात आणला तर सगळं शक्य होता असं तुम्हीच म्हणता की नाही? हॉस्पिटल सुटल्यावरती आपण थोडा वेळ या करूच शकतो. आणि बाबा, आपण थय नुसते पेशंटवर उपचारच नाही तर त्यांना सिगरेट आणि दारू सारख्या सवयींपासून सुटका कशी होतली ह्याबद्दल पण मार्गदर्शन करायचं. अस्वच्छतेमुळे पसरणारे आजार, मुलांची काळजी, योग्य आहार, लसीचं महत्त्व, गर्भारपणात कशी काळजी घ्यायची, ह्यासारखे अनेक विषय हाताळत आपण लोकांमध्ये जनजागृती करायची. मग हे लोकांका सारखा महागड्या हॉस्पिटलमध्ये जाऊन किंवा पैसे नाहीत म्हणून अर्धवट उपचार घेऊन परत यायचा असं करायची गरजच नाही होणार ना. आणि आपल्यात पण लोकसेवा केल्याचं समाधान मिळत. भयो, एक डॉक्टर म्हणून पेशंट बद्दल असलेली तुझी तळमळ बघून आहे ना, खूप अभिमान वाटतो मला तुझा. तू लहान असताना तुला विचारलं होतं ना की मोठी झाल्यावर तू कोण होणार, तेव्हा तू म्हणाली होतीस मी मोठी झाल्यावर डॉक्टर होणार. त्यावेळी तुझ्या डोळ्यात जी चमक होती ना ती आजही दिसतीये मला. सेवेपेक्षा पैशांना महत्त्व देणाऱ्या लोकांच्या दुनियेत तुझ्यासारख्या डॉक्टरांची खूप गरज आहे. एक डॉक्टर म्हणून तुझं कौतुक आहेच आहे मला, पण एक बाप म्हणून तुझा अभिमान आहे. भयो, गो अहेड, मी आहे तुझ्या बरोबर. अरे वा, आज चक्क तू माझ्याकडे आलायस. सिट. खास तुझ्या फायद्यासाठी आलोय. वाव, जो प्रत्येक वेळी फक्त स्वतःचा फायदा बघतो तो आज चक्क दुसऱ्याच्या फायद्यासाठी आलाय. इंटरेस्टिंग. झाले टोमणे मारून झाले असतील तर मग मी बोलतो. बोल. तुझा मुलगा विशाल तुझ्याकडे कायमचा परत यावा यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. वा दर्शन वा. डिवोर्स मिळावा म्हणून किती मेहनत घेतोस तू. हात धुवून लागलास ना माझ्या मागे. नाही अगदीच तसं काही नाही, पण मुद्द्याचं बोल.
हे बघ सौदामिनी, तू तुझ्या विशालला घेऊन जरा अति ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहेस, पॉसेसिव्ह अँड ऑल. ते थांबव आधी. मग काय होईल? सौदामिनी, विशाल हे हॉस्पिटल सोडून कुठेही जाणार नाही. कारण 2, त्याची सगळ्यात जवळची मैत्रीण ती सरस्वती या हॉस्पिटलमध्ये, आणि तो ज्यांना गुरु मानतो ते डॉक्टर शुभंकर देवचाके, ते याच हॉस्पिटलमध्ये. तो या दोघांच्याही शब्दाच्या बाहेर नाही. मग म्हणजे आम्ही जरी वरून त्याच्यावर प्रेशर आणलं तरी तो मदतीसाठी कोणाकडे येणार? ऑफकोर्स तुझ्याकडे. त्याला हे हॉस्पिटल सोडून जायची इच्छा असली ना तरी देखील तो जाऊ शकणार नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणार. आणि तू तर शेवटी ओनर आहेस, त्यामुळे भीक मागत तुझ्या समोर येईल ना तो. ए, तू माझ्या सौदामिनी दंडवतेच्या मुलाबद्दल बोलतोस हे विसरू नको दुष्यंत. त्याला त्रास झालेला मला अजिबात चालणार नाही. ओके, तुला जसं वाटतंय तसा काही त्रास होणार नाही. सो यू डोंट वरी अबाउट दॅट. शेवटी मी काय तुझ्याच मदतीसाठी, तुझ्या भल्यासाठी आलो होतो, बट इट्स ओके. तू कधीपासून माझ्या भल्याचा विचार करायला लागलास? दुष्यंत, मी तुला चांगलीच ओळखते. हे सगळं तू जे करतोयस ना ते त्या गौतमीसाठी करतोयस हे मला कळत नाही असं वाटत असेल तर गैरसमजातेस. पण तुला एक गोष्ट सांगते, ती गौतमी आज सुद्धा तिच्या एक्स हजबंडकडे राहते. तुला कधी पाठ दाखवेल तुला कळणार सुद्धा नाही. ते तू नको शिकवस मला. आणि तसंही पाठ दाखवून जळण्याची सवय आहेच मला. सो आय मॅनेज ॲज यू विश. पण विशालला प्रेशर देऊन त्रास द्यायचा नाही, कळलं? विशालच्या केसाला सुद्धा धक्का लागला ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. माझा मुलगा माझ्याकडे परत कसा येईल याची आयडिया काढ, कळलं? विशालला प्रेशर द्यायचे अशा थुकरट आयडिया आहेत ना तुझ्या सडक्या मेंदूतून काढ, कळलं? विशालला जर त्रास झाला तर तुझा पहिला हिशोब मीच करेन, तोही व्याजा सकट. माइंड इट. काय वाटतं दादा, आपण असं करू शकतो ना? हा, म्हणजे आपण नॉन प्रॉफिटेबल फर्म सुरू करू शकतो, पण ते सगळं लिगली करावं लागेल. ठीक आहे, ठीक आहे, ठरलं तर मग. पण कुठे करूयात? काही सुचतंय का? बाबा, त्या झोपडपट्टीतच केलं तर? हा, नाहीच आयडिया. नाही, नको. का? आपण एका वस्तीत सुरू केलं ना मग या आजूबाजूच्या वस्तीतल्या लोकांना डावलल्यासारखं वाटत म्हणून. आणि आपण जरी गरजू लोकांसाठी या करतो ना तरी थय गेल्यावरती आपल्या त्रास होण्याचे चान्सेस जास्त आहेत. सगळीच लोक चांगली नसतात ना. चांगल्या कामात पण विरोध करणारी माणसं असतातच. हेही खरंच आहे. इरा, तुला काय वाटतं याबद्दल? मी खरंच सांगू का, मला हे पटतच नाही. अरे काय गरज आहे या सगळ्याची बाबा? काय असं काय बोलतीयस? इरा, काही काळानंतर तू डॉक्टर होणार आहेस, एक जबाबदार. पेशंटची सेवा हाच तुझा धर्म असणार आहेस. मग तू असं कसं बोलतेस? अरे बाबा, पण त्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये काम करते ना. गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स, ते बघतील त्यांचं. हे बघ बाळा, आत्मशांती, वर्क सॅटिस्फॅक्शन नावाचा सुद्धा एक प्रकार असतो. पैसे घेऊन केलेली सेवा आणि पैसे न घेता केलेली सेवा यामध्ये समाधानाचा फरक असतो.
आणि ह्या आशे सेवेतून जे समाधान मिळतं, जी आत्मशांती मिळते, तीही एक प्रकारची कमाईच असते. आय एम नॉट शुअर बाबा. मुळात हातात असलेलं काम आणि अभ्यास सोडून कशाला हे सगळं करायचं? ह्याचा ओव्हरलोड का घ्यायचा? आणि स्वतःची पर्सनल स्पेस वगैरे आहे की नाही आम्हाला? इराग काय करणार आहेस त्या पर्सनल स्पेसचं? अरे आपलं एक प्रायव्हेट लाईफ आहे, ते एन्जॉय करायला पाहिजे की नाही? सतत हॉस्पिटल, अभ्यास, पेशंट, तेच काहीतरी आपल्याला एन्जॉय करायला पाहिजे ना आयुष्यात. सतत कुठे म्हणतोय मी इरा? अगं पण आपल्या आयुष्यातला थोडा वेळ या गरजू लोकांसाठी दिला तर कुठे बिघडतं सांग मला. एक मिनिट हिरा, आरव तुम्ही भांडू नका, शांत व्हा. ठीक आहे, एखाद्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. आपण मुद्द्याकडे वळूया. मला सांगा, आपण कुठे करू शकतो? काय ऑप्शन्स? माका असं वाटतं आपण ही जागा ना हॉस्पिटल जवळच बघू खोय. D&D हॉस्पिटल जवळ असतात म्हणान थंय लोक येतात, पण पैशाअभावी परत निघून जातात. आपलो दवाखाना थंय असतात ना तर मग त्या लोकांका दिसत आणि मग आपोआप आजूबाजूच्या वस्तीत पण कळून जाईल. करेक्ट आहे. ठीक आहे, उद्यापासूनच आपण हॉस्पिटलच्या जवळ जागा शोधायला घेऊ. डन. सौदामिनी मॅडमचा फोन. घे. हॅलो सरस्वती, कुठे आहेस तू? तू इराच्या घरी आहेस का? होय अगं, मी विशालसाठी टिफिन आणलाय, तू येतेस ना? होय इले. ठीक आहे. बाबा मी जरा जाऊन इले. अगं आता कुठे? जेवायचंय ना? लगेच येत आहे. बरं जा आणि पटकन. ती मुलगी पण ना पायाला नुसती भिंगरी असते हिच्या. बाबा मला तर आपली बयो ना सुपरफास्ट कोकण कन्या एक्सप्रेस वाटते बघ. हिला कोणाचा फोन आलाय? ही अशी अचानक का उठून गेली? विशालचा तर फोन नसेल ना? त्याला तर नाही भेटायला गेली? हिचं ना आता जरा जास्तच होतंय. बघायलाच हवं हिला. घरी कोणाला संशय तर नाही आला ना? नाही. ठीक आहे. सरस्वती, हे घे विशालसाठी डब्बा. मी पहिल्यांदा माझ्या लेकासाठी काहीतरी बनवलंय आणि तेही त्याच्या आवडीचं. फायनली माझा विशाल त्याच्या आईच्या हातचं काहीतरी खाईल. खूप मस्त वाटतंय. मॅडम अहो रडा नको. अगं आईचं काळीज आहे, रडणार कसं नाही. पण मॅडम मी या जा करतोय तर आपल्यामध्येच राहतला ना. प्लीज कोणाक सांगू नका. विशाल सरांका जर का कळला मी हा सगळा करतोय तर त्यांचा माझ्यावरचा विश्वास उडून जाईल. त्यांच्या मनात मी कायमची उतरेन. सरस्वती, डोंट वरी, हे आपल्या दोघींमध्येच राहील सिक्रेट. अगं तू माझ्यासाठी आणि माझ्यातल्या आईसाठी इतकं काही करतेयस. तुझे उपकार मी मरेपर्यंत विसरणार नाही. तुला माहिती नाहीये तू मला माझ्या आयुष्यातली किती मौल्यवान गोष्ट दिलीस. अगं असं सुख दिलंयस जे सुख मला पैशाने कधीच विकत घेता आलं नसतं. अगं ते तू मला दिलंयस. विशाल कधी माझ्या हातचं खाईल असं वाटलंच नव्हतं, पण ते तुझ्यामुळे शक्य झाले. थँक्यू सो मच. चल मी तुला त्याच्या घरापर्यंत सोडते. चल. नाही नको, कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होतो. मी जाईन. ठीक आहे, सांभाळून जा. सरस्वती, मीच विशालला डब्बा देते. हे सत्य जेव्हा मला वाटेल ना तेव्हाच समोर येणार आणि तेव्हा तू आमच्या आयुष्यातून आपोआप बाजूला होणार. मम्मा ती का वागते अशी? बाबाच्या मदतीने ती या घरात आली
ओके, आता ते संपत नाहीये तर विशालला भेटायला गेलीये. तुला कळतंय का, ती मुलगी मला त्रास देण्याची एकही संधी सोडत नाहीये. हिरा तू शांत हो ना. कशी शांत होऊ? ते काही नाही, तू आत्ताच्या आता तिला कॉल लाव आणि विचार ती कुठे, नाहीतर मी तिची वाट लावे ना. हे बघ तू शांत हो. आणि ती दुसऱ्या कुठल्या तरी कामासाठी बाहेर गेली असेल ना. कशावरून ती विशाललाच भेटायला गेलीये? आता एवढ्या रात्री कुठलं दुसरं काम असणार आहे? लास्ट टाइम सुद्धा असंच रात्रभर रस्त्यावर विशाल सोबत फिरत होती ती, एन्जॉय करत होती, खात होती, मज्जा करत होती. हा, हिला सोडणार नाहीये मी. डे बाय डे ना या भिकारीचा माज वाढत चाललाय. हिरा जरा हळू बोल ना. शुभंकर ऐकेल ग. मी सगळ्यांसमोर सांगितलंय तू मन शांत ठेवण्यासाठी थेरपी घेते. खोटं वाटेल ना त्याला. मम्मा, मग काय गरज होती हे बोलण्याची? हिरा काही गोष्टी सांगाव्या लागतात, कराव्या लागतात. मग मी काय करू? तू म्हणालीस विशालशी जास्त बोलायचं नाही, मी नाही बोलत आहे. विशालला जास्त भेटायचं नाही, मी नाही भेटत आहे. मग तू तिला तरी अडव ना त्याला भेटल्यापासून. हिरा तू जरा शांत हो ग. किती त्रागा करून घेतेस, किती त्रास करतेस. हे बघ, मी सगळी सेटिंग लावलेली आहे. सगळं काही आपण ठरवल्याप्रमाणे आपल्या मनाप्रमाणे होणार आहे, कळतंय? आणि ती भिकारडी आता जरी भेटायला गेली असेल ना विशालला, तरी सुद्धा विशाल सौदामिनीचा मुलगा आहे. आणि सौदामिनी हॉस्पिटलची ओनर आहे हे लक्षात ठेव. अगं भले भले पैशांपुढे डोकं ठेवतात, हा विशाल काय चीज आहे? हे बघ, मी सांगते तसं कर. तू जरा शांत राहा, सगळं आपल्या मनाप्रमाणे होईल. फाईन. एकदा का विशाल तुझा झाला नाही रा, की मग ते हॉस्पिटल पण मी माझं करून घेईन. अगं माझ्या या मोठ्या खेळातला तू एक छोटंसं प्याद आहेस. आता तुला शांत ठेवून तुझा वापर करून उरलेल्या सगळ्या सोंगट्या मी माझ्या ताब्यात करून घेणार आहे. बघच तू. काय करू? सरस्वतीला फोन करू का? नाही, ती जेवण घेऊन येईन असं म्हणाली होती. कमीच तयारी करू माझी. या दार उघडे. घ्या गरमागरम डबो. हे बघ, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. काय सांगतास? तुझाच विचार करत होतो मी. खूप भूक लागली आहे काय? नाही, भूक नाही, म्हणजे तू मला म्हणालीस ना की मी जेवण घेऊन येते, पण अजून आली नव्हतीस, म्हणून विचारणार होतो की काय आहे, म्हणजे येणार आहेस नाही. अहो मी बाबांच्या घरून इले ना, म्हणून थोडा उशीर झाला. चला तुम्ही हात धुवून घ्या, मी पानं वाढते. पान? अहो म्हणजे ताट वाढताय. ता आमच्या कातळगावा का मी केळीच्या पानात जेवायचो ना, मग हे ताच बोलायची सवय झाली. सरस्वती, मला आठवतच नाही मी शेवटचं केळीच्या पानात कधी जेवलोय. होय ना, मग हे तुम्ही आमच्या कातळगावा घ्या. नक्की आहे. बरं, मी आलो, हात धुवून येतो. काय मस्त वास सुटलाय. होय ना, मका माहितीच होता तुमका आवडणारा. क्या बात आहे. काय भारी मेन्यू आहे सगळा. एकदम माझ्या आवडीचा घरगुती दिसतंय. आणि आईच्या हातचा ना. म्हणजे म्हणजे आता ज्या काकींनी ह्या बनवलाय ना, त्यांका सगळे आईच म्हणतात, म्हणून आईनी बनवलाय असं बोललंय. सर काय झाला? तुम्ही जेवून घ्या ना, नाहीतर जेवण गार होईल सगळा. जेवून घ्या. नाही, तरी सुद्धा म्हणजे सगळंच माझ्या आवडीचं आहे. झुणका, भाकरी, वांग्याचं भरीत, क्या बात आहे. आणि काय घमघमाट सुटलं अगदी. योगायोग भारी ना. नाही, असं जर का झालं ना, तर असे योगायोग रोज हो. पण मला सांग, तू का उभी आहेस? ये, तू सुद्धा बस इथे. नाही नको, मका भूक नाही. का? तू ये इथे, माझं ये इथे. अहो सर, मी हात पण नाही धुतलाय. मी धुतलेत ना. इथे बस. अहो बस बस. सर, बस, मका बस. खरंच भूक नाही. नको मका. कर. कमा.
स्पॅम कॉल. सर मी येते आता, तुम्ही जेवून घ्या. गार होईल. सर अहो एक महत्वाचा बोलायचा होता. हा बोल ना, बस. नाही उद्या बाबांसोबतच बोले. उद्या